मन हा एक चमत्कार आहे आणि या पृथ्वी तलावरचं सर्वात अपडेटेड अशा प्रकारचं ते एक उपकरण आहे असं सद्गुरू. परंतु आमचा तर अनुभव वेगळा आहे. आम्ही त्या मनाबरोबर जोडलेलं आहे. त्याची ओळख आणि आमची ओळख एकच झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ते तुमचं उपकरण कसं साध्य होणार? जसं तुमची चप्पल घासते म्हणून तुम्ही ती हातामध्ये घेतली, तुम्ही शहाणी नक्की नाही. चप्पल जपायला पाहिजे का पाय जपायला पाहिजे? का बरं? कोण सांगतं मला? चप्पल का जपायची गरज नाही, पायच का जपली पाहिजे? चप्पल बदलता येते. करेक्ट. खरं उत्तर काय? साधन जे आहे ते त्याचं नुकसान जरी झालं तर बदलता येतं. ते साधकाला कसं बदल, तसं आपलं जे जीवन आहे, आमच्या आतमध्ये जे जीवन आहे ते बदललं जाऊ शकत नाही. शरीर बदललं जाऊ शकते परंतु जीवन नकली नाही लावताय. एकदा गेला तर गेला. प्राण एकदा पखेरू उडले की रह गया पिंजरा खाड. पिंजरा आहे, हवं तर पिंजरा म्हणा, हवं तर मंदिर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण ते साधन आहे हे लक्षात ठेवा पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतात का मन खरंच चमत्कार आहे. जे नाहीये ते पण निर्माण करण्याची ताकद त्याच्यामध्ये. आज जे तुम्ही सगळं बघताय या जगामध्ये, का कल्पनेतून जो विस्तार झालेला आहे हे मनाची ताकद आहे. आधी मनात आलं मग वास्तवात उतरलं. चमत्कार आहे मन. पण ते चमत्कार आहे ते अत्यंत अपडेटेड आधुनिक अत्याधुनिक अशा प्रकारचं उपकरण आहे. त्याच्यासारखं उपकरण अजून तयार झालेलं नाही. मग तुम्हाला मनाला जर ओळखायचंय, तुम्ही तर मनाच्या आतमध्ये अडकलेले. मग तुम्ही मनापासून काय ठेवलं पाहिजे? अंतर. आणि म्हणून मनापासून जे अंतर ठेवायचंय ते अंतर ठेवल्याशिवाय तुम्ही त्याचा साधन म्हणून वापर करू शकत नाही. मग अंतर कसं तयार करायचं? साक्षी भाव निर्माण करायचा. साक्षी भाव म्हणजे काय? ज्या क्रिया चाललेल्या त्या क्रियांकडे लक्ष द्यायचं. जसं दुसऱ्याकडे बघता तसं तुमच्या मनाकडे पण बघायचं. आणि जरी बघायला तुम्हाला जमत नसेल तर पहिलं श्वासावर नियंत्रण ठेवायचं, श्वासावर लक्ष द्यायचं. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या शरीराच्या स्तरावर जर नियंत्रित नसाल तुम्ही तर मन कधीच नियंत्रणामध्ये येणार नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो शरीराला तापवलं पाहिजे. शरीराच्या ज्या गरजा आहे त्या गरजांवर आपला अधिकार पाहिजे. मी म्हणेल तेव्हा तुला खाता आलं पाहिजे, मी म्हणेल तेव्हा तुला झोपता आलं पाहिजे, मी म्हणेल तेवढंच तुला झोपता आलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो आपलं जे शरीर आहे ते आपण नियंत्रणात आणलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूंना आज आम्हाला काय सांगायचंय का तुम्ही तुमच्या जवळ असलेले हे जे काही अतिशय अत्याधुनिक असं अद्यावत अशा प्रकारचं जे उपकरण आहे मन नावाचं, त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवलं पाहिजे. आणि मग पुढे जाऊन सद्गुरू आम्हाला म्हणता का हे तरुणपणामध्ये केलं पाहिजे. तरुणपणाच का बरं केलं पाहिजे? तरुणपणामध्ये तुमच्याकडे जोश असतो तेव्हा तुम्ही याला नियंत्रणात आणू शकता. सद्गुरू म्हणतात तरुणपणामध्ये जोश असतो पण होश नसतो. म्हातारपणामध्ये होश येतो पण जोश नसतो. सांगण्याचं तात्पर्य काय की तुमचा जो होश आहे तो होश फार महत्वाचा आहे आणि तोच तरुणपणामध्ये नसतो. आणि तो जर आला तर मला वाटतं तुम्हाला म्हातार होण्याची काही गरज नाही. म्हातारपणामध्ये जे शहाणपण आहे तुम्हाला आत्ताची. आपण एक नेहमी लक्षात ठेवायचं की आम्हाला जे योग्य वातावरण हवंय आमच्या आरोग्यासाठी, आमच्या शांतीसाठी, आनंदासाठी, आमच्या मधल्या प्रतिभा बाहेर पडण्यासाठी, त्यासाठी आम्हाला आमच्या मनावर काय ठेवलं पाहिजे? नियंत्रण. आणि ते नियंत्रण जर आम्ही मिळवलं तर मला वाटतं खरोखर हे मन आपल्यासाठी एक चमत्कार असेल. आपल्या आयुष्यामध्ये आपण मनाने काही गोष्टींचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आपण त्याच्यामध्ये आपल्याला जर अडथळा असेल तर आपण दुसऱ्यांचे मत त्याच्यावरती घेत असतो. पण स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्याची कला आपण स्वतःमध्ये कशी अवगत करू शकू? कारण खरी सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, तरुणांबद्दल दिलेलं आहे तिथे का तुम्ही ते सांगताय की तुमच्या मनावर नियंत्रण मिळवून त्याच्यात आरोग्य, शांती आणि आनंद ह्या पण गोष्टी सद्गुरूंनी तिथे सांगितलेल्या आहे. पण दुसऱ्यांचा आदर आपल्याला घ्यायचा आणि आपल्याला स्वतःच्या मनावर की स्टेबल राहायचे, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे आहे, तर ते आपण कसं अवगत करू शकतो? आणि स्वतःच्या मांडीत आपला सद्गुरू आपल्याला मनाच्या नियंत्रणाबद्दल मार्गदर्शन करत आहे. माझा प्रश्न असा होता की मनावर नियंत्रण कसं मिळवायचं? सद्गुरू या सांगितलं की तुम्ही जर तरुण असताना जर मनावर नियंत्रण मिळवलं तर तुम्हाला म्हणजे एक चांगलं वातावरण तुम्ही निर्मित करू शकता. तर तो आपण जर बघितलं की तरुण असताना नियंत्रण मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर चॅलेंज आहे खूप मोठं. आणि वय झाल्यावर पटकन येतं नियम कसं तुम्हाला एक्सपिरियन्स अनुभव ऑब्जेक्ट मार्क्स आहे. तर मग आपण तरुणपणामध्ये कसं नियंत्रण मिळू शकते? मला मित्रो मन हा एक चमत्कार आहे आणि या पृथ्वी तलावरचं सर्वात अपडेटेड अशा प्रकारचं ते एक उपकरण आहे असं सद्गुरू. परंतु आमचा तर अनुभव वेगळा आहे. आम्ही त्या मनाबरोबर जोडलेलं आहे. त्याची ओळख आणि आमची ओळख एकच झालेली आहे. आम्ही मनालाच स्वतः समजतो. मग अशा परिस्थितीमध्ये ते तुमचं उपकरण कसं साध्य होणार? जसं तुम्ही एखादं वाहन तुमच्या हातामध्ये आहे ते तुम्ही स्वतःपेक्षा जास्त जपताय म्हणजे तुम्ही मूर्ख आहात. तुमची चप्पल घासते म्हणून तुम्ही ती हातामध्ये घेतली, तुम्ही शहाणी नक्की नाही आहात. चप्पल जपायला पाहिजे का पाय जपायला पाहिजे? का बरं? कोण सांगतं मला? सांग. चप्पल का जपायची गरज नाही, पायच का जपली पाहिजे? सोपं उत्तर आहे ठटपट पद्धत. हां हां बोला बोला. साधन ठीक आहे ना, साधन आहे पण का बदलली पाहिजे? म्हणजे चप्पल आपण का हे केली पाहिजे, आपण दुय्यम ठेवली पाहिजे?
बदलता येऊ शकतो. पाय का जपले पाहिजे? पाय जपले तर चप्पल घालतात. बरं, पाय जपले तर चप्पल घालतात असं नव्हतं. अजून चप्पल बदलता येते. करेक्ट. हे उत्तर आहे याचं. हे खरं उत्तर काय? साधन जे आहे ते त्याचं नुकसान जरी झालं तर बदलता येतं. ते साधं काळ कसं बदल? सिर सलामत तो पगडी 50 आपण असं म्हणतो. तुमचं जर डोकं जर शाबूत असेल तर त्याच्यावरती हजारो पगड्या तुम्ही घालू शकता, नवीन आणू शकता. आता हे माझ्याकडे एवढे पगडे आहे नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलो तिकडचे लोक त्यांची ओळख म्हणून आपल्याला देतात. जोपर्यंत हे डोकं शाबूत आहे तोपर्यंत त्या पगड्यांना किंमत आहे. नाही तर ते माझ्याबरोबर जातील नदीवरती किंवा ते असेच पडतील कुठेतरी स्मारक म्हणून. रामसरांच्या आठवणी. जादू त्या मस्तकात होती, त्या पगडीत नाही आहे. पगडी कशामुळे मिळाली? त्या मस्तकात जो मेंदू आहे त्याच्यामुळे मिळाली. म्हणून म्हणतात सिर सलामत तो पगडी 50. तसे तुमचे पाय जर शाबूत राहिले तर तुम्ही त्या चपलांचा वापर करू शकता. चपला बदलल्या जाऊ शकता. पाय कसे बदलणार? म्हणून चपलांचं महत्त्व कमी. बरोबर. पायाला महत्त्व काय? कारण तो बदलला जाऊ शकत नाही. तसं आपलं जे जीवन आहे, आमच्या आतमध्ये जे जीवन आहे ते बदललं जाऊ शकत नाही. शरीर बदललं जाऊ शकतं, किडनी बदलली जाऊ शकते, हृदय बदललं जाऊ शकतं, डोळे बदलले जाऊ शकता, दात बदलले जाऊ शकता, इव्हन तुमचे हात पण नकली, हातपाय सुद्धा नकली लावले जाऊ शकता. परंतु जीवन नकली नाही लावतंय. हॅलो, एकदा गेला तर गेला. प्राण एकदा पखेरू उडले की रह गया पिंजरा खाली. पिंजरा आहे. हवं तर पिंजरा म्हणा, हवं तर मंदिर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण ते साधन आहे हे लक्षात ठेवा पाहिजे. मनाचा गाभारा असा शब्द वापरला जातो. मन हे एक मंदिर आहे आणि त्याच्या गाभाऱ्यामध्ये अनंत विचार साठलेले असतात, अनंत भावना साठलेल्या असतात. पण त्या गाभाऱ्यात वास करणारी जी मूर्ती आहे ती मंदिराची निर्मिती कशा करता झाली? त्या मूर्तीसाठी. गाभारा एवढा सजवला का गेला? त्याला सुंदर असं नक्षीकाम, मूर्तिकाम त्याच्यामध्ये का केलं गेलं? कारण आतमध्ये बसलेलं जे दैवत्व आहे, जे देवत्व आहे ते तेवढं काय आहे? ऐश्वर्यवान आहे, तेवढं सुंदर आहे. त्याचं लौकिक आहे. तो लौकिक तुम्ही पाहताच नाही, शब्दामध्ये असं व्यक्त करू शकत नाही. समजा सप्तशृंगी देवीला एवढा साज का चढवता? महालक्ष्मीला एवढा सुंदर असं रूप का धारण करता? पंढरपूरच्या पांडुरंगाला अशा प्रकारचं सुंदर असं वेशभूषा का करता? म्हणजे त्याचं ऐश्वर दाखवण्याची ही काय पद्धत आहे. त्याला गरज नाही आहे, पण त्याचं जे ऐश्वर आहे ते अलौकिक आहे. ते लौकिक रूपामध्ये आम्ही व्यक्त करण्याचा तो एक छोटासा आमचा बालिश प्रयत्न आहे. आम्ही जरी काही केलं तर ते माणसासारखंच करणार, देवासारखं नाही करू शकत. आणि देवत्व तुमच्या अंगात आलं तर तुम्हाला सजवण्याची गरजच राहत नाही. आपण किती जरी नैवेद्य ठेवला देवाला, तर असा नैवेद्य तुम्ही ठेवाल का जो तुम्हाला आवडत नाही? असं पाहिलं तुम्ही कधी? तुम्हाला न आवडणारा नैवेद्य तुम्ही ठेवला? मांसाहार करणारे माणसं कुठं तरी प्राणी बळी देण्याचं समर्थन करणार का? कारण त्यांना प्रसादच तो हवा आहे. ते अशाच देवाची पूजा करणार ज्याला मांसाहार. असं नाही आहे की त्या देवाला चालतो की नाही चालतो. नाही, यांना तो चालतो म्हणून त्या देवाला चालतो, म्हणून तो देव बी यांना चालतो. ते चांगलं की वाईट हा मुद्दा नाही आहे. मुद्दा हे आहे की आम्ही आमच्या अपेक्षासुद्धा देवांवर काय करतो? थोपतो. म्हणजे मनाचा खेळ आहे सगळा. आपल्या आजूबाजूला जो आपण मांडलेला आहे तो सगळा मायेचा बाजार आहे, मनाचा खेळ मांडलेला आहे. मग ही जी माया आहे, ही माया ह्या मनाच्या रथावर आरूढते. समजा प्रत्येकाच्या आतमध्ये जे मन आहे त्याच्यावरती आरूढ होते. मग मायेच्या पाठीमागे जो गेला तो भरकटला. बघा, जेव्हा युद्ध केलं तेव्हा रावण गुप्त व्हायचा आणि इकडे तिकडे उपस्थित व्हायचा. आता इंटरनेटवरती जर एखादा फ्रॉड करणारा असेल तर तो कसा सापडायचा? रावणच आहे तो गुप्त होतो. तो जंग पछाडला तेव्हा तो सापडतो. तुम्ही जर एखाद्या शीश महलमध्ये गेलात तर तुम्ही जर उभे राहिलात तर तुमच्या आजूबाजूला असंख्य अशा तुमच्या प्रतिमा तयार होतात. मग तुम्ही नेमके कोण? भुलभुलैयामध्ये तुम्ही जर कधी गेलात तर तुम्हाला तुमचा जो मित्र मध्ये गेला आहे किंवा तुमच्या घरातली जी व्यक्ती लहान बाळ असेल, जे कोणी मध्ये गेलेलं आहे, ते प्रतिमेत आहे की वास्तवात आहे हे कळतच नाही. शक्यता आहे की तुम्ही चुकीच्या दिशेने त्या ठिकाणी त्याला शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. का? अनेक प्रतिमा निर्माण झाल्या. आम्हाला प्रतिमा आणि वास्तव ह्याच्यामधलं खरं सुद्धा कळत नाही. या एवढी आमची जी इंद्रिय आहेत ती एवढी काय आहेत? उथळ आहेत. त्या इंद्रियांवर आमचा किती विश्वास.
मी पाहिलं, हां मी ऐकलं, हो पण मला भास झाला हे मी कधी मान्य करत नाही. ते मान्य करण्यासाठी अनेक कसोट्यांवरून जावं लागतं, कारण मन जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे भ्रमित कर. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतात का मन खरंच चमत्कार आहे. जे नाही आहे ते पण निर्माण करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आज जे तुम्ही सगळं बघताय या जगामध्ये, का कल्पनेतून जो विस्तार झालेला आहे हे मनाची ताकद आहे. आधी मनात आलं, मग वास्तवात उतरलं, बरोबर आहे ना. हे चमत्कार आहे मन. पण ते चमत्कार आहे ते अत्यंत अपडेटेड, आधुनिक, अत्याधुनिक अशा प्रकारचं उपकरण आहे. त्याच्यासारखं उपकरण अजून तयार झालेलं नाही, कदाचित तयार पण होणार नाही. कारण निर्मिती निर्मात्यापेक्षा मोठी नसते, हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटतं, कुंभारापेक्षा मडकं मौल्यवान असू शकतं का? मूर्तिकारापेक्षाही मूर्ती जास्त श्रेष्ठ असू शकते का? नाही. तुम्ही मला मग मुलं आई बापापेक्षा जास्त श्रेष्ठ कसे बनतात? कारण ती त्यांची निर्मितीच नाही आहे. बोला ही आईवडिलांची निर्मिती नाही आहे, ती त्यांचं माध्यम आहे. असे मान्य करा तेव्हाचा प्रश्न आहे. मी का निर्माता म्हणत नाही त्यांना? मी त्यांना नेहमी आवाहन करतो, तर तुमचं आहे ना परत दुसरं तयार करा. ती दुसरं जरा वेगळंच तयार होते. तुम्ही केलं असतं तर वेगळंच काय झालं असतं, पहिल्यासारखं झालं असतं. इथं मुलगा झाला की मुलगी झाली, याच्यावरून काय मोठं महाभयंकर अशा प्रकारचं वादंग आहे त्याच्यावर, है ना. म्हणजे निर्माता जो आहे तो नेहमी श्रेष्ठ असतो निर्मितीपेक्षा, हे नेहमी लक्षात ठेवा. मग हे सगळं निर्माण केलं कुणी निर्माण केलं? मनाने निर्माण केलं, म्हणून मन श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणा काल परवापर्यंत सकाळपर्यंत म्हणले मनाच्या नादी लागून आपण आता मनाचं एवढं गोप, हे तर खरं गंमत आहे. बालवाडीच्या मुलाला जर ए शिकवायचं आहे, त्याला सफरचंद खाऊ झालं, ए फॉर ॲपल. सफरचंदाचं महत्त्व त्याला, ॲपलचं महत्त्व का? जोपर्यंत ए कळत नाही, आता ए कळायला लागलं का ॲपलचं काय महत्त्व. आणि म्हणून जोपर्यंत आमचं जगणं हे बालबोध आहे, आमचं जगणं बालिश आहे. बालिश शब्द थोडासा टोचतो जरा असा, म्हणून बालबोध शब्द वापर. बघा शब्दांमध्ये पण सुंदरता किती. बालबोध वापरला जरा गोंडस वाटतो, आणि बालिश बोललो तर असा टोचतो, डंक करतो. पण दोघांचा अर्थही लहान बाळाप्रमाणे ज्याचा बोध आहे त्याला बालिशच म्हणतात ना. हॅलो, आमचं जे ज्ञान आहे ते बालिश आहे. आमचं ज्ञान शरीर आणि मनाच्या स्तरावर बांधलेलं आहे. मला सांगा, तुम्ही एखाद्या घरात राहून त्या घराचं आकलन करू शकता का? का त्या घरापासून दूर होऊन त्याचं आकलन करू शकता? एक साधी सोपी गोष्ट आहे. हात तुमच्या जवळ घ्या, घ्या असं जवळ घ्या असं ते या समोर. तुम्हाला दिसतात तुमच्या हातावरचे बोटं वगैरे दिसतात, सगळे रेषा दिसता. हा म्हणजे नंबर लागलेले नसेल तर. आता जवळ आणा त्याला, अजून जवळ घ्या, अजून जवळ घ्या. आता काय झालं? हां, एकाचे 2 झाले, दिवसाला आहे. बिगर दारू पिण्याचे 2 झाले. म्हणजे या इंद्रियांची समस्या अशी आहे की दूर केल्याशिवाय खरं आकलन होत नाही, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत इंद्रिय त्याच्यामध्ये बुडालेले आहे तोपर्यंत इंद्रियांना त्याची जी काही अलिप्तता आहे ती समजतच नाही. तुमची जीभ जर अख्खी मधामध्ये जर बुडालेली असेल, तिच्यावर तुम्ही मिरची जरी ठेवली तर कळलं का तिला? कारण ती अगोदर कशामध्ये बुडालेली आहे? मधाच्या गोळ्यामध्ये बुडालेली आहे. वरून तुम्ही मिरची ठेवली तिला कळणार पण. तुम्ही जर साखरेमध्ये घोळून जर कारलं खाल्लं, तुम्हाला कारल्याची चव कधीच कळणार नाही. फसवणूक आहे. तुम्ही इंद्रियांना फसवू शकता. मनाच्या मध्ये जे निर्माण होतं ते मनापेक्षा श्रेष्ठ नसतं, लक्षात ठेवा. मग तुम्हाला मनाला जर ओळखायचं आहे, तुम्ही तर मनाच्या आतमध्ये अडकलेले. मग तुम्ही मनापासून काय ठेवलं पाहिजे? अंतर. आणि म्हणून मनापासून जे अंतर ठेवायचे ते अंतर ठेवल्याशिवाय तुम्ही त्याचं साधन म्हणून वापर करू शकत नाही. लक्षात. जेव्हा साप तुमच्या अंगाला कुंडली मारतो तेव्हा उमजत नाही काय करायचं. तो एवढ्या जवळ असतो की त्याला नियंत्रण कसं मिळवायचं. तुमच्यापासून दूर असेल तर काय मिळवू शकता? नियंत्रण. तो जर तुम्हाला बिलगलेला असेल तर कसं नियंत्रण मिळवणार? इथं प्रश्न तर अवघड अवघड आहे. आता सापाचं जे विष आहे ते त्याच्या दातामध्ये आहे आणि तो आपल्यापासून दूर आहे. नियंत्रण मिळवणं सोपं आहे का अवघड आहे? हां, सोपं. आता तो आपल्या जवळ आलाय आणि त्याने विष तुमच्या शरीरात सोडलेलं आहे. आता तुमचं नियंत्रण मिळवणं सोपं आहे, पण जोपर्यंत ते त्याच अवयवापुरतं आहे आणि 5 मिनिटांमध्ये ती विष संपूर्ण शरीरामध्ये भिनलं, आता नियंत्रण मिळवणं. तसं हे जे मन आहे ते आमच्या पूर्ण जीवनामध्ये भिनलेलं आहे आणि म्हणून आम्हाला ते वेगळं नाही करते. मग कसं वेगळं काय? मनाच्या
गाभाऱ्यामध्ये आम्ही अडकलेलो. आमचं जीवन बंदिस्त झालेलं आहे. त्याच्या इच्छांमध्ये, त्याच्या कल्पनांमध्ये, त्याच्या आठवणींमध्ये, त्याच्या माहितीमध्ये आम्ही पूर्ण गुंतलेलो आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतात त्याच्यावरती आम्हाला काय मिळवायचं आहे? नियंत्रण. आणि मनाला जर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष कर. लहान मुलांना जर गोंधळ घालण्यापासून जर थांबवायचं असेल, आरडाओरडा करण्यापासून, तुम्हाला डिस्टर्ब, त्यांना तुम्हाला कळतंय का ते इतर वेळेस शांत बसणारे मुलं पाहुणे आल्यावर अचानक गोंगाट करायचं. पाहुणे आल्यावर तुमचं पोरगं 10 वेळा अभ्यास घेऊन येतो. पप्पा हे सांगा तुम्ही त्यातलीच होती म्हणा, पोट केले येतो. मम्मी जर मैत्रीण आली पोरीचं विचारलं, मम्मी मिटकिटचं काय सांग ना, तिला सगळं माहिती आहे, मग तिकडे का जायचं? मम्मीचं लक्ष वेधून घ्यायचं. एकटी गप्पा मारते, मला का नाही घेत? लक्ष येते का? म्हणजे स्वयंपाकापेक्षाही गप्पा महत्त्वाचे आहेत, मग मला का नाही घेत त्याच्यामध्ये? मला इकडं स्वयंपाकात अडकून दिलंय. हा खेळ कोणाचा आहे? मनाचा. बरोबर. त्याच मम्मीने शिकवले मन लावून स्वयंपाक करावा. आणि तीच मम्मी अर्धी फोडणी टाकून निघून गेली मैत्रिणीकडं. आणि पोरीला काय म्हणते, तू उरले रे. अर्ध्या तासापूर्वी तेच मम्मीने सल्ला दिला का स्वयंपाक आपले जीव ओतून करावा. यानं ते टी व्हीमध्ये ऐकलं मालिकेमध्ये, तो डायलॉग मारती पोरीला. गुलाबजाम पिक्चरमध्ये डायलॉग नाही का, स्वयंपाकामध्ये स्त्री आपलं जीवन उतरत असते, स्वतःला काय करत असते? ओतत असते. तेव्हा तो स्वयंपाक सुंदर होतो. हा जो मनाचा खेळ आहे, मग याला नियंत्रण कसं मिळवायचं? त्याच्यापासून अंतर तयार करायचं. मग अंतर कसं तयार करायचं? साक्षी भाव निर्माण करायचा. साक्षी भाव म्हणजे काय? ज्या क्रिया चाललेल्या त्या क्रियांकडे लक्ष द्यायचं. जसं दुसऱ्याकडे बघता तसं तुमच्या मनाकडे पण बघायचं. आणि जरी बघायला तुम्हाला जमत नसेल तर पहिलं श्वासावर नियंत्रण ठेवायचं, श्वासावर लक्ष द्यायचं. बघा, मन जे आहे ते तुमच्याकडून शक्ती घेतं. आपल्याकडून काय घेतं? शक्ती. तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं किती वळवळ सुरू कर, किती सोपं आहे. त्याच्यावर लक्ष देऊ नका. त्याच्यावर लक्ष देऊ नका, मग काय करा? आता लक्ष येते कुठून कुठं राहणारच आहे, म्हणून ते श्वासावर ठेवा. श्वास ही क्रिया निरंतर चालू आहे. मग श्वासावर लक्ष ठेवू शकत नाही, मग नामस्मरण करा. राधा. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं राधा. राला श्वास पुढे जातो बाहेर आणि धाला पुढे येतो आतमध्ये. आपली जी धारा आहे श्वास आणि उच्छ्वासाची, ती धारा त्याच्यामुळे चालू, आणि त्या धारेद्वारेच आपण या प्रकृतीशी जोडलेलं आहे. मग राधा. तोंडात राधा म्हणणाऱ्यांना याचा काही उपयोग. त्याची वय खरीच बिघडलेली. हा पश्चिम पारा सुरू राहिलेला. आतमध्ये भाला मळ आहे, तोंड उघडलं का भाला मोठा दुर्गंध बाहेर येतो. आणि बाहेर मस्त लिपस्टिक लावलेली, कपड्याच्या त्यामध्ये घाण सुटलेले, वरून येतं माझी झप्पक कपडे घात, पायाला उकले झाले, सगळ्या खालून सगळे त्याला कुरप झाले, त्याच्यावर एकदम चमचमीत बूट घातलेले. पहिला आतून स्वच्छ पाहिजे, तेव्हा साज करून तरच उपयोग. पहिली वय खरी सुधारली पाहिजे, मग परान, मग पश्चंती. ऐक हाला समज. लोक डायरेक्ट पश्चंती, नाभीपासून स्वर काप. बाळपणामध्ये चुकून तुझे चुकीच्या ठिकाणी नाळ कापली गेलेली दिसते, स्वर दुसरीकडे ऐकून निघतो दुसरीकडे. ही समस्या ही आहे. मनाचा खेळ हा फार गहन आहे, आणि म्हणून त्याच्या नादी लागायचं नाही, त्याला नियंत्रण आणायचं नाही. मग त्याची ऊर्जा काढून घ्यायची, त्याला खायला टाकायचं. मनावर विजय मिळवणं एवढं सोपं नाही. त्याला ब्रह्मचर्य, यम, नियम, प्राणायाम सगळं त्याच्यामध्ये आहे. पण आपल्याला आपण 35-40% विद्यार्थी पोट भरल जेवढं आपल्या मूलभूत गरजा भागतील ठेवले आनंद ते तैशीचे राहावे असं आमचं तत्वज्ञान. बरोबर आहे. अनंताने जसं ठेवलं तसं, पण तरी पण झालेलं थोडा कट माहितीच. आता ठेवले आनंद ते असं आहे का? नाही, ती जरा बरं दिसत दिसत. तसा तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला संस्कार दिले पाहिजे आणि त्यासाठी साधना केली पाहिजे. मग काय साधना केली पाहिजे? यम, नियम, प्राणायाम, योगासन सगळं त्याच्यामध्ये आहे. पण सगळं तुम्ही करू शकत नाही ना. सोपा मार्ग आहे, लक्ष देऊ नका त्याच्याकडे, दुसरीकडे लक्ष द्या. तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देत नाही, मी पण त्याच्याकडे जातोच तिकडं. तसं नाही, लक्ष दुसरीकडे द्या. मग त्याला हे लक्ष जे आहे ते श्वासावर द्या. श्वासावर नाही जमत आहे ना, मग राधा म्हणा, ते पण बिंबीपासून म्हणा. 100% त्याच्यामध्ये होता. मेहनत करा. म्हणजे एक सांगितलं यम, नियम, प्राणायाम सगळ्या क्रिया योग आहे. दुसरं आहे ध्यान, श्वासावर लक्ष केंद्रित करा. आणि तिसरं आहे ध्यान करा, नामस्मरण करा, विठ्ठल म्हणा. तुम्ही जरा विठ्ठल असं म्हटले, बघा कोडे कळ लागते. बघा बरं मोठ्याने म्हणा बरं, असं विठ्ठल म्हणा बरं, म्हणा.
विठ्ठल हे जे आहे तो पहिला जो ठ आहे तो अर्धा आहे आणि दुसरा ठ जो तो मोठा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल नुसतं विठ्ठल जर असं जर मी म्हटले 10-15 वेळा जर म्हटले तर तुमचं पूर्ण रक्ताभिसरण संस्था स्वच्छ होऊन जातं. शास्त्रज्ञांनी डॉक्टरांनी संशोधन केलं याच्यावरती. जे विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करतात त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा BP नियंत्रणामध्ये येतो. तपासतो BP म्हणजे आजारांचा बाप आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये तुमचा आवाज जो आहे, तुमच्या आवाजाची ध्वनी जो आहे तो कुठून निघतो. आपण जर बासरीचे 7 धर जे आहे सूर आहे त्याचे जे छिद्र आहे त्याच्या खालून 2-4 छिद्र पाडले तर काय रे जे होईल ते चुकीतच होईल. तसं ही जी बासरी आहे आमची पुसांपासून जी कंठापर्यंत जी बासरी आहे यामध्ये छिद्र पडली आमच्या, ती कुठेतरी पंक्चर होती आणि म्हणून तो स्वरसुद्धा व्यवस्थित निघत नाही. बरोबर आहे ना. आणि म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आमच्या शरीराच्या स्तरावर जर नियंत्रित नसाल तुम्ही तर मन कधीच नियंत्रणामध्ये येणार नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो शरीराला तापवलं पाहिजे. शरीराच्या ज्या गरजा आहे त्या गरजांवर आपला अधिकार पाहिजे. मी म्हणेल तेव्हा तुला खाता आलं पाहिजे, मी म्हणेल तेव्हा तुला झोपता आलं पाहिजे, मी म्हणेल तेवढंच तुला झोपता आलं पाहिजे, मी म्हणेल तेव्हा तुला सक्रिय होता आलं पाहिजे. तू माझ्या सेवेसाठी आहे, तू नेहमी तत्पर असला पाहिजे. सेवक कसा पाहिजे, कोण आहे रे तिकडे, तिकडे जाऊन पाहिल्याशिवाय कळतच नाही कोण आहे तिकडे. आत्महत्या करते आजच्या काळात आम्ही राजे जर अशाच सेवकांची जर परिस्थिती आज जर पाहिली तर भयंकर परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्रांनो आपण एक लक्षात ठेवायचे आपलं जे शरीर आहे ते आपण नियंत्रणात आणलं पाहिजे. म्हणून ही उपवास आहे, फास्टिंग जे आहे ते त्याच्या करता आहे. फास्टिंग म्हणजे शरीरावर नियंत्रण मिळवण्याचा एक पहिली पाऊल आहे. सर्वात मोठी जी या शरीराची गरज आहे ती म्हणजे भूक आहे. भूक माणसं सगळ्यात शेवटची गरज काय माणसाची, भूक. तुम्ही असं कधी पाहिलं का 15 दिवस उपोषी माणूस आहे आणि त्यांनी एखाद्या स्त्रीवरती बलात्कार केला, अत्याचार केला, असं कधी तुम्ही ऐकलं कधी नाही. भोगाची भावना ही तुमच्या शरीराच्या मस्तीतूनच येते. लक्षात ठेवा. तुम्हाला जे दुष्कृत्य करायचे किंवा हिंसा करायची आहे ते कृत्य करण्यासाठी सुद्धा काय लागते शरीरामध्ये ऊर्जा लागते. बरोबर. आणि म्हणून पहिली भूक जी आहे ती अन्नाची आहे माणसाची, तिच्यावरच हल्ला करायचा. मग आपण ज्या लोकांना कुठेतरी जीवनामध्ये महानतेच्या दिशेने प्रवास करताना बघतो किंवा उंच पदावर जाताना बघतो तेव्हा त्यांनी कुठेतरी तडजोड केलेली आहे. जेवणाबरोबर तडजोड केलेली आहे, झोपेबरोबर तडजोड केलेली आहे, त्यांच्या कम्फर्टबद्दल तडजोड केलेली आहे, त्यांच्या आरामाबद्दल तडजोड केलेली आहे, विश्रांतीबद्दल, मनोरंजनाबद्दल. जिकडे मन धावेल तिकडे मन धावून दिलेलं नाही. बघा माणसं एकटे असले की कुणीतरी जोडीदार शोधतात. बरोबर आहे की नाही. माणसाचं मन कसं आहे, एकटं असलं की ते जोडीदार शोधत असतं. गप्पा मारण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी, जी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी करतं ना मन. परंतु सगळ्यात चुकीची गोष्ट आहे या एकटेपणामध्ये जो तुमच्या जवळ येतो ती तुमची गरज नसते, ती तुमची सोय असते लक्षात. आणि म्हणून एकटेपणामध्ये कधीच कोणाची संगत शोधू नका. हां, तुम्ही एकदम शांत असाल, निवांत असाल, आता तुम्ही प्रसन्न आहात, मग संगत शोधा. अति दुःखामध्ये आणि अति आनंदामध्ये कधीच कुठला निर्णय घ्यायचा नसतो असं ना. ती ह्याच्यासाठीच. कारण अति आनंदामध्ये आणि अति दुःखामध्ये तुम्ही मनाच्या स्वाधीन असता. आनंदा शब्दपट म्हणण्यापेक्षा सुखामध्ये असं आपण म्हणूया. आलं लक्षामध्ये. म्हणून अत्यानंदामध्ये आणि अत्या सुखामध्ये, दुःखामध्ये, अति सुख अति दुःख हे दोन्ही गोष्टींमध्ये तुमचं मन काय असतं, चंचल असतं, विचलित असतं. म्हणून त्या अवस्थेमध्ये घेतलेला निर्णय कधीच शेवटापर्यंत जातो. आणि म्हणून सद्गुरूंना आज आम्हाला काय सांगायचं आहे का तुम्ही तुमच्या जवळ असलेले हे जे काही अतिशय अत्याधुनिक असं अद्यावत अशा प्रकारचं जे उपकरण आहे मन नावाचं, त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवलं पाहिजे. नियंत्रण मिळवण्याचे अनेक मार्ग मी तुम्हाला सांगेन. पहिलं शरीरावर नियंत्रण, दुसरं मनावर. आणि मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. क्रियायोग आहे, तुम्ही श्वासावर लक्ष ठेवू शकता, तुम्ही नामस्मरण करू शकता, पण ते करताना तेवढं द्वेषाने केलं पाहिजे, पूर्ण ताकद लावून केलं पाहिजे. आपण कोणतीही गोष्ट करतो ना अर्धी अधुरी करतो, अर्धवटपणाने करतो, जीव पणाला लावून करत नाही. तुम्ही जर जीव पणाला लावून जर कुठली गोष्ट केली ना तुम्ही काहीतरी साध्यच करणार.
देहभान विसरून तुम्ही काही पण गोष्टीमध्ये सहभागी झाले पाहिजे. आणि मग पुढे जाऊन सद्गुरू आम्हाला म्हणता का हे तरुणपणामध्ये केलं पाहिजे. तरुणपणाच का बरं केलं पाहिजे? आज आम्हाला आरोग्य पाहिजे, शांती पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? आरोग्य. मग अशी आपण चर्चा केली. आरोग्य म्हणजे काय? मला रोगच होत नाही म्हणजे आरोग्य कमी, त्याला निरोगी म्हणतात. ठीक आहे. मग आरोग्य म्हणजे काय? स्वास्थ्य म्हणजे काय? स्वतःमध्ये स्थित. हा सुंदर शब्द आहे स्वास्थ्य. स्वास्थ्य म्हणजे तुम्ही एवढे समृद्ध आहात की तुमच्या शरीराला किती ताण पडला, शरीरांच्या गरजा वेळेवर पूर्ण झाल्या नाही, तुमच्या मनाला विरुद्ध परिस्थितीचा सामना करावा लागला, अपमान मिळाला. बघा, मान मिळाला किंवा अपमान मिळाला काही फरक नाही. फक्त दोन्ही अवस्थेमध्ये जो काय राहतो स्थिर. तुमच्या माझ्यासाठी प्रेमानंद महाराज म्हणतात की जर कोणी तुमचा आदर केला आणि तुमचा मान सन्मान केला ते विषयासमान समजा. काय अवघड आहे, हा माणूस जगू देतो की तुम्हाला मिळालेला आदर आणि मान सन्मान जो आहे, एखाद्याने तुमचं कौतुक केलं, प्रशंसा केली तर ते विषयासमान समजा. आणि जर एखाद्याने तुमचा अपमान केला ते अमृतासमान समजा. नक्कीच डोकं फिरलेला माणूस आहे असं आम्हाला वाटतं. आणि तशा प्रतिक्रिया लोक देतात की नाही? त्याचं कारण काय आहे? डोकं त्यांचं नाही, आपलं फिरलेलं आहे. आपल्याला उलटं आहे ना, ते सुलटं दिसतं. मला सांगा, आपल्याला पैसा चांगला दिसतो पण त्याच्या मागचे कष्ट मात्र आपल्याला करू दिसतात. आपल्याला पद चांगलं वाटतं पण त्याच्या पाठीमागे येणारी जबाबदारी मात्र आपल्याला करू वाटते. आपल्याला एखादा बंगला खूप चांगला वाटतो पण तो उभा करण्यासाठी लागणारी जी काही मेहनत आहे, जे कर्तृत्व आहे ते आपल्याला करू वाटतं, कठीण वाटतं. म्हणजे आपण उलट्या खोपडी नाही. आपल्याला स्वतःबद्दल सहानुभूती आणि लोकांबद्दल आपल्याला प्रचंड रोष आहे, आपल्या मनामध्ये तिरस्कार आहे, आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल फार मोठ्या प्रमाणात विश्लेषण आहे. स्वतःच्या बाबतीमध्ये आपण वकील आहोत, आपली बाजू मानतो. पण दुसऱ्याच्या बाबतीमध्ये आपण न्यायाधीश आहोत, लगेच निकाल देऊन मोकळा होतो. हां, ती माहिती मान कसे. म्हणजे आमची खोपडी काय उलटी. ही खोपडी म्हणजेच मन. आमचं मन आमच्या विरोधात काम करतं. आणि म्हणून सद्गुरू म्हणता की तरुणपणामध्ये तुमच्याकडे जोश असतो तेव्हा तुम्ही याला नियंत्रणात आणू शकता. एखाद्या म्हाताऱ्याने ठरवलं उपवास करायचा, जाईल ना सल्ल्या, मी या मनावर त्याला अद्यावत रखतो. कळलं, अरे गेलो म्हातारा ती काय रे, म्हणजे मनाला अद्यावत घडवलं गेलो. एवढं आयुष्यावर ते मन त्याचं सकान झालेलं आहे, ते त्या अवस्थेमध्ये एवढं सोपं नाही. म्हणजे शक्यच नाही असं नाही आहे, पण सोपं नाही आहे. पडिले वळण इंद्रिया सकळ. सगळ्या इंद्रियांना आयुष्यभरासाठी जे वळण पडलेले ते जाणारच नाही, जातच नाही. ते इंद्रियांचं वळण बरोबर आहे. शरीराला सवय लागली ना फार अवघड. शरीराची मेमरी लाखो वर्ष जात, तेव्हा तिची मेमरी जर साप्ताहिक निर्माण होताना तुम्ही जरा सावध राहा. सद्गुरू म्हणतात तरुणपणामध्ये जोश असतो पण होश नसतो. म्हातारपणामध्ये होश येतो पण जोश नसतो. अरे मी तर असं म्हणतो म्हातारपणामध्ये पण होश नसतो, जोश गेलेला असतो म्हणून तो होश असल्याचं नाटक. नाहीतर पिकल्या पानाचा देठ की हो. हां, की तुम्हाला माहिती सांगण्याचं तात्पर्य काय की तुमच्या आतमध्ये जसजसं तुमच्या जोश कमी होत जातो तसं तसं तुमचा होश दिसायला लागतो. बघा, एखाद्या नदीपात्रामध्ये जोश नावाचं पाणी आहे आणि होश नावाची दगड आहे. दोन वेगवेगळ्या पद्धती आहे. दगडांचा आकार मोठा व्हावा आणि त्यांनी पाण्याच्या वर यावं, आणि दुसरी पद्धत आहे पाणीच आटून जावं आणि दगडे मोठी दिसावी. तर म्हातारपणामध्ये पाणी आटून जातं म्हणून ते दगड दिसायला होश विश काही नव्हती. तेव्हा तुम्ही या भोळ्या आशेत राहू नका की आम्ही म्हाताऱ्या लोक आम्हाला गोशी. मला सध्याच्या पिढ्यांच्या बाबतीत तसं काही वाटत. ओ साहेबांनो, सुम्म जळून जातो पण त्याचं पिळ जळत. गावं जे आहे ना ते जळून जातं पण त्याचा पिळ राहतो ना, तो तसाच राहतो राखेमध्ये. राखेच्या अवस्थेचा तो पिळ सोडत नाही. मग तुम्हाला लागलेलं जे वळण आहे इंद्रियांना ते कसं आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता तरुणपणामध्येच तुम्ही बंड करू शकता. शंड झाल्यावर पुढे बंड करणार तुमची ताकदच नाही कोणती नाही. शंडच आहे ना. शंड कशाला म्हणतात? ज्याच्याकडे काय नाही आहे, शक्तीच नाही आहे. शक्ती संपलेली आहे. तो वाम जो आहे त्याच्यामध्ये शक्तीच नाही आहे, त्याला शंड असतो. शब्द वाईट नाही आहे, आम्ही त्यातून घेतलेले अर्थ व्हायचे लक्षात ठेवा. शब्द कुठलाच घाणेरडा नसतो. आता मी शेण म्हणलं काय माझ्या आता शेण आलं का? ते कल्पनित आहे तुमच्या. घाण काहीच नाही. मी जर म्हटलं गुलाब, लगेच गुलाब येणार की इथे तुम्हाला आला सुगंध लगेच. हां, दिसलं लगेच लाल इथं. म्हणजे मन एवढं प्रभावी आहे, तिथे घेऊन जातं लगेच. एक लक्षात तुम्हाला माहिती आहे फार मोठं षडयंत्र आपल्या बाबतीत चाललेलं आहे पण तुम्हाला कळत नाही. प्रत्येक कुटुंबामध्ये जेवण करताना टी व्ही लावलेला असतो. जेवढे आता तुम्ही पण तुमच्याकडे नसेल
कारण तुम्ही अजून एकच टेंबा मिळवताय ना, तुंब नाही टिंब, एकच टेंबे, टिंब एकच याल, बाकीचे टिंब कमी आहे. पण जेव्हा कुटुंब येईल तेव्हा मी दिवसभर काय करू, मग टी व्ही ते खोकला लावून दिलेला असतं. आणि नेमकी जेवणाची वेळ संध्याकाळची एकत्र येतं का नाही, जेवणाची वेळ चालू असते, जेवायला बसले असतात आणि सगळ्यात टॉयलेटच्या जाहिराती लागतात. टॉयलेट क्लिनर तुम्ही बघा, हे नुसती जाहिराती नाही आहे, नकळत तुमच्या आहारामध्ये विकृती पेरली जाते, आजार पेरले जात आहे. लक्षात घ्या, हे ठरवून कार्यक्रम आहे. काही टॉयलेट क्लिनरचा एवढा धंदा आहे का? जेवणाला एवढी किंमत नाही, एवढी तिथे टॉयलेट क्लिनरला किंमत आली. काय विकृत समाज चाललेला आहे, कशी जाहिरात करावी. एवढा यांनी घेतलेला 5.5 लाखाचा एकदम असा डिजिटल टी व्ही, एकदम हाय डेन्सिटी शार्प चित्र, आणि त्याच्यावर कसलं आहे ते व्हिडिओ, हे खोटं आहे का? भीती वाटते हे टी व्ही पाहणे चालू कंपनीची. सांगण्याचं तात्पर्य काय की तुमचा जो होश आहे तो होश फार महत्त्वाचा आहे, आणि तोच तरुणपणामध्ये नसतो. आणि तो जर आला तर मला वाटतं तुम्हाला म्हातारं होण्याची काही गरज नाही. म्हातारपणामध्ये जे शहाणपण आहे तुम्हाला आत्ताची. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, शांती, आनंद, स्वास्थ्य, आरोग्य, शांती आणि आनंद, या 3 गोष्टी मी नेहमी सांगत असतो. माणसाच्या जीवनामध्ये 3च गोष्टी पाहिजे. पहिलं पाहिजे आरोग्य, दुसरं पाहिजे आनंद. शांतीमध्ये येतेच बरोबर, शांतीशिवाय आनंद थोडी, बरोबर आहे. आणि म्हणून हे आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. आपण जर तुमच्याकडे जर ह्या गोष्टी असतील तर मानवी प्रतिभा तुमच्यामध्ये आपोआप तयार होईल. मग मानवी प्रतिभा म्हणजे काय, जे करायला पाहिजे ते करणं, त्याची निर्मिती करणं, त्याची गरज आहे ना त्याची निर्मिती करणं. मग तुम्हाला म्हटलं की तुम्ही एकटेपणाने जर संगत सोडायचा प्रयत्न केला तुम्ही चुकीचीच संगत निवडणार. पण तुम्ही जर समृद्ध असताना, संपन्न असताना, शांत आणि आनंदी असताना जर संगत शोधली की तुम्हाला ज्याची गरज आहे तेच तुम्ही शोधणार, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही रागात आहे किंवा खूप दुःखामध्ये आहे किंवा खूप टेन्शनमध्ये आहे, खूप आनंदामध्ये आहे, खूप असे इमोशनल राहिले, अशा कंडिशनमध्ये निर्णय घ्यायचा नाही. मग निर्णय घेताना एकदम शांत अवस्थेमध्ये घ्यायचा, प्रसन्न अवस्थेला, मन स्थिर आहे अशा अवस्थेत तो ठीक, बरोबर. आणि म्हणून आपण एक नेहमी लक्षात ठेवायचं की आम्हाला जे योग्य वातावरण हवं आहे आमच्या आरोग्यासाठी, आमच्या शांतीसाठी, आनंदासाठी, आमच्यामधल्या प्रतिभा बाहेर पडण्यासाठी, त्याच्यासाठी आम्हाला आमच्या मनावर काय ठेवलं पाहिजे, नियंत्रण. आणि ते नियंत्रण जर आम्ही मिळवलं तर मला वाटतं खरोखर हे मन आपल्यासाठी एक चमत्कार साधेल.